हे एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ भन्नाट आहे कारण मी ठरवले कंटेंट हेवी नको, बट आज आपण थोडंसं फनलाईट करूया. तर आज आम्ही निघालोय निसर्गाच्या कुशीत शांततेच्या शोधात. पण सुरुवात मात्र हे ट्रॅफिक आणि हॉर्नच्या ऑर्केस्ट्राने सुरू झाली. पावसाळी वातावरण असल्यामुळे आणि आमच्यासोबत लहान मुलं असल्यामुळे आम्ही ठरवले की आपण कॅबनी जायचं. सो मग काय, कधी कधी वाटतं ना या ट्रॅफिकपेक्षा उद्यानातले कबूतर जास्त शिस्तीत असतात. पण ठीक आहे यार, प्रवास जरा हलका फुलका असतो, त्यातच खरी मजा असते. आणि बघता बघता मग काय आम्ही पोहोचलो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. सर्वप्रथम जाणून घेऊया नेमकं प्रवेश फी किती. 12 वर्षावरील व्यक्तीस 20 रुपये आणि 3 ते 12 वर्षाखालील व्यक्तीस 10 रुपये. एव्हरी सिटी हॅज अ क्वाईट कॉर्नर अँड इन द हार्ट ऑफ पुणे देअर इज अ वन सच अ स्पेस जिथे मनाला शांती लाभते आणि विचारांना नवी दिशा मिळते. ही जागा म्हणजे खरंच हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. मोर दॅन जस्ट अ गार्डन, इट्स अ ट्रिब्यूट टू अ मॅन हुज वर्ड्स मूव्ह मिलियन्स अँड हुज सायलेन्स स्पोक इवन मोर. अटलजी म्हणजे केवळ एक नेता नव्हते, तर ते एक कवी, एक विचारवंत आणि देशप्रेमाचा जिवंत झरा. हे उद्यान त्यांच्या स्मृतीचं प्रतीक आहे, हिरवगार, शांत आणि प्रेरणादायक. चला तर मग डोळ्यांनी निसर्ग अनुभवूया आणि मनातून अटलजींच्या विचारांची सफर करू. या गार्डनची मजा तर खरी रात्रीची. तर मग आता सगळ्यांच्या मनस्थितीची तपासणी करायची वेळ आली. वीरा, तुला इथे येऊन कसं वाटलं? या गार्डनला मजा आली? हा, मला तर खूप भारी मजा आली. हा, तर मग काय, हा होता आमच्या छोट्या वीराचा एक छोटासा रिव्ह्यू. आप जाऊया खुशीकडे. चला. हाय खुशी, तुला कसं वाटलं इथे येऊन? स्लाइड खेळली आणि याचे एक ब्रिज पण आहे. हा, मजा आली मग तुला? हो. हा, तर मग काय, सायंकाळ झाली आहे, अंधार झाले, रात्र झाली की काही ठिकाणं झोपतात, पण काही ठिकाणं तेव्हाच खऱ्या अर्थाने जागी होतात. पुण्याचं हे उद्यान जे दिवसा जितकं सुंदर दिसत नाही ना, ते रात्री अजूनच जास्त जिवंत वाटतं. दिवसा ऑफिसमधला बॉस डोळ्यात झोप आणतो आणि काय रात्री हे उद्यान आपल्याला झोप विसरायला लावतो. म्हणजे काय, तर हे पुण्याचं झगमगणारं अटल बिहारी वाजपेयी उद्यान. रात्री इथे जे वातावरण असताना ते बघून वाटतं की पुण्यातला निसर्ग सुद्धा वर्क फ्रॉम होम नाईट करत असावा. अटलजींचा फोटो बघताच क्षणभर वाटलं, शब्द थांबले, पण प्रेरणा अजून चालते. मंडळी, चला आता आपण घेणार आहोत फ्लॉवर टेस्ट नंतरची फ्रेंड टेस्ट. बघूया अटल उद्यानाने यांचा मूड किती फ्रेश केला ते. तर चला आपण जाऊया. गार्डन छान आहे, निसर्गरम्य ठिकाणी आपला टाइम तुम्ही शांततेत स्पेंड करू शकता. वृद्धांसाठी पण चांगला आहे, छोट्या बाळांना पण खेळण्यासाठी झोका वगैरे आहे. अजून काय, तर बाहेर खूप सुंदर अशी वेगवेगळी दुकान तुम्हाला बघायला मिळते. तसेच इथे तुम्ही हॉर्स रायडिंग सुद्धा करू शकता. आणि हो मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी उद्यानातील ही मस्त फुलांची सफर आज इतक्याशा वेळात संपली. वडापाव सोबत, पण आठवणी आयुष्यभर टिकतील. बस झाला आजचा टाइमपास इथेच संपतो. भारी असा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन टाइमपास घेऊन. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे मयुरा आणि तुम्हाला भेटायची आतुरता असते, पण उद्यानातली शांत जास्त महत्त्वाची. आता आम्ही सगळे कॅबमध्ये बसलोय आणि घराकडे जातोय आणि मनात एक हलकी शांती आणि आनंद आहे. इट विल सो रिफ्रेशिंग टू स्पेंड टाइम ॲट अटल बिहारी वाजपेयी गार्डन. सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग. बाय.